श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. दुपारी जेवण करून जरा डाळिंबीच्या बागेकडे जाऊन यावं म्हटलं, पण डाळिंबीची बाग ना आपली छाटायला आली असं मला वाटत होतं. मग म्हटलं चला आपल्याला जेवढं शक्य होती तेवढी झाडं छाटून घेऊया. मी तर थोडी झाडं छाटली होती, पण म्हटलं परत अजून नवरोबा पण छाटतील आणि आपण पण मदत करावी. पण डाळिंबीची झाडं जी छाटून झाली होती ना, ती एकदम चांगली दिसायला लागली होती बरं का. आता तुम्ही म्हणसाल ह्या रानात एवढे दगड कसे काय आहेत, पण आमच्या इकडं ना अशी दगडाचीच रानं आहेत बरं का. म्हणून आम्ही सगळ्या शेतात बागच लावली डाळिंबीची. छाटल्यावर आपली झाडं चांगली दिसायला लागलीत तशी, आणि छाटल्यावर झाडांना पटपट असं मोठं व्हायला पण वाव मिळतं, म्हणून सतत डाळिंबीला छाटत राहणं गरजेचं असतं. या तुरीच्या शेंगा बघा आजीबाईंनी कशा इथं वाळत घातलेत डाळिंबीत आणून, कारण येता जाता वाटेला शेळ्या खातील ना घरापुढं, म्हणून त्यांनी इकडं आणून ठेवले त्या बघा. हे रातराणीचं झाड तर ना नवरोबानी रात्रीचं आणून ठेवलंय, पण अजूनपर्यंत मी त्याला लावलेलं नाही. आणि याची एक फांदी तर मोडली पण माझ्याकडनं. पण मला आता हे कुठं लावावं हे समजत नाही, म्हणून मी एवढा वेळ झाला याला लावायचं ठेवलंय. पण असो, मी लावेन याला कुठं तर जागा करून, आणि कुठं लावलंय ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. एखादं ताजं फळ खावं अशी माझी इच्छा झाली होती, म्हणून म्हटलं चला आपल्या पेरूला एखादा पेरू आहे का ते तर बघून यावं. झाडाला पेरू तर होता, तो पण एवढा पिकलेला. म्हटलं बरं झालं माझ्यासाठीच तू लपून बसला होता, म्हणून त्याला तोडून घेतलं. अशी ताजी फळं खायला सगळ्याला शक्य होत नाही. शहरातल्या लोकांना ताजी फळं खायला मिळत नाहीत, पण ज्याला शक्य आहे त्याने तरी ताजी फळं जरूर खावीत असं मला वाटतं. अजून 2 पेरू शिल्लक होते, म्हणलं श्लोकला आणि ओवीला होतील, म्हणून ते काय मी अजून तोडले नाही. आपल्या चक्कूच्या झाडाला पण भरपूर सारे चक्कू लागलेत बरं का. आता त्याला मोठं व्हायला अजून टाईम आहे, पण आपण मोठे झाल्यावर तर ते ताजे चक्कू खाणारच आहे. चला तर मग भेटूया पुढे.